बस. हॅलो हॅलो बालक्यान भाऊन मेल तो हॅलो हॅलो दशक आवाज दशक बडा वर्णानामर्थ संघानाम रसानाम छंद सामपि मंगलानांच कर्तारो वंदे वाणी विनायको भवानी शंकरो वंदे श्रद्धात विश्वासरूपिणो याभ्यान विना न पश्यन्ति सिद्धान्तस्त्वान्तस्तमीश्वरम् वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकररूपिणं यमः श्रीहोतिवक्रो अपि चन्द्रः सर्वत्र वन्दते सीताराम गुणग्राम पुण्यारण विहारिणो वंदे विशुद्ध विज्ञानो कवीश्वर कपीश्वरो उदो स्थिति सहारकारणीं क्लेशहरणीं सर्वश्रेयसकरीं सीता नत्वाहं रामवल्लभा यन्माया वशवर्ति विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यस्सतद्वादशं सकलो यथा हेर ब्रह्मा वंदो पवनकुमार खलबल पावक ज्ञानघन जासु हृदयागार बसहु रामसर चापधर सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शरणांगत दिनार्थ परित्राणपरायणे सर्वस्वार्थी हरे देवी नारायणी नमस्तुते या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संवस्थिता नमस्तस्य 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 नमो नमः बोलो सेवालाल महाराज की जय. गुरुईश्वर श्री भगवान की जय. संत शिवचरण महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. करताली सज्जनों, आज हमारा स्वर्गीय कैलाशवासी हमारा विद्याबाई धनसिंग जाधव इंदुराजेर 13व्या निमित्त आपण रात्रभरती नामचिंतन करायचा आणि आपण सारी सगाशण इष्टमित्र गणगोत सेवेन आपण आज जाधव परिवार दुःखीमा आपण शामिल वेगे करताणी सज्जनो संत शिवचरण बापूकच मरे वाळो जन्मलेव मरे वाळो जन्मलेव आणि जन्मे वाळो मर जावं आणि वारे येणं केव पाव जन्म मरण नित्य जन्मा पाठी मरण आणि मरणा पाठी जन्म जन्म दुःख जरा दुःख जया दुःख पुन पुन अंतकाल महादुःख तस्मात जागृतही जागृतही देखो सज्जनो देह जन्मे नावच मग क्या जन्म जाव बाध्यम जन्मेर बाध्यम येर विटाळे जावस आणि मरजार बाध्यम बी 13 जण आपण सुतक पाहू लागस म्हणजे तैसी अहम ममतेच्या लवड चवडी मातेन पवतीची बापुडी म्हणून जन्म मरणाच्या बुटुळती डहुळते डेली असो शरीर एक शरीर विटाळाचे आळे शरीर दुर्गंधीची तार शरीर दुखाचे भांडार शरीर दुर्गंधीची तार नाही अपवित्र शरीर आहे शरीर शरीर श्री का पवित्र काहीच नाही पण पवित्र किती वचो बापूर भजने ती आणि नामचिंतने तीच पवित्र पवित्र नाम पवित्रेषु मंगला नाम मंगलंच देवतम देवतानांच भूतानाम एवं पिता असं पवित्र नाम ईश्वर सिंग बापूरचं आणि ईश्वर नगर तांडव म्हणजे बापूर एकनिष्ठ भक्त असे धनसिंग जाधव हे बापूर भक्त येते हा बुजुर्ग लोक माहिती घणे लोक कमी रेगे प्रत्येक तांडा हम जावाचा वयस्कर मग क्या घणे कमी रेगे आणि बापूजीर एक एक भजन म्हणजे बापूर वेद मंत्रचं करताना बापूजी भजनाचा मोहळा पहिली विनंती तोण गजानंद पहिली विनंती
धरा पुराणे हरी तारे रा पेली विनंती तुला आजूबाजूती देवी देवता पेली विनंती तुला जो सेवक तो न ध्यान लगावा पेली विनंती तुला गुरु ईश्वर सिंह करुणा कर रो चरण बसे पेली विनंती तुला मातृ पितृ देव रे हमारे 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 बापूजी गिरे मात्र पित्रम जेवम साक्षात प्रत्यक्ष देवता नाम मत्वाम ग्रहिणी शिवेद सदा सर्व प्रयत्न श्री महाराज संसारे मग फसली नकली आणि असली तीन प्रकारे संबंध रचकच फसली नकली आणि असली फसली म्हणजे काही फसली अब पिनाळ काळाम काय कर कसं पिनाळ काळाम एकमेकांती व्यवहार करते ते पिसार व्यवहार करते ते अब खरो म्हणजे लेण देण करे म्हणजे बुडा नाकरेच करताळी लेण देण कर रे कोणी करताळी फसली म्हणजे नातेवाईक रो जे संपत्ती रो जे संबंधचं लेण देण म्हणजे फसली नकली म्हणजे देहाचा संबंध या जन्मापुरती म्हणून नकली संबंध असली म्हणजे काही असली म्हणजे देवेरो जीवेरो आणि संतेरो कायमेरो नातो हाई म्हणजे असली नातो जब तक नाता जगत में जब तक नाता जगत में तब तक भक्त न होय नाता तोडे हरी भजे भक्त कहावे सोय नातो आणि नातीम फरकच श्री महाराज नातो आणि नातीम फरकच नाही नातो नाती नाती केम येगो मराठी में येगो नातो म्हणजे आपले गोरमाटी में येगो नातो आणि नातीम फरकच ना अधिक ती जी आपली नाही ती नाती ना अधिक ती जी आपली नाही ती नाती जोपर्यंत शरीरचं तोपर्यंत नातेवाईकिरो संबंध आणि शरीर संपगो नातेवाईकिरो सरी नातो समाप्त येगो करताणी नातो खरो जर जोडे तो ईश्वर सिंग बापूती जोडो संतती जोडो आणि देवेती जोडो हे असली नातोच करताणी बापूजी गिरेचं मातृ पितृ देव हमारे अरे लागच प्यारे प्यारे अमृत आपलो पराई कोळे माहिर कोळ खराई नवस किती न्यारे लागत प्यारे प्यारे मातृ पितृ देव रे हमारे लागत प्यारे प्यारे शिशलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुर्था उदार वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता आईच्या पुण्याने मुलगा सुशील होतो पितेच्या पुण्याने चतुर आणि वंशाच्या पुण्याने उदार आणि स्वतः जर पुण्य होतो सौभाग्य एरुलटकेदने उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता कार्पण्य वंश दोषेन कर्म दोषात दरिद्रता याडी जर दोष येणो तो बेटा उन्मत जन्मच कस बापेर जर दोष येऊ तो मूर्ख जन्मे नावचं आणि स्वतः जर दोष येऊ हो दरिंदी जन्मे नावचं करताणी दोष एक मापे तीन प्रकारे दुःखचं एक दरिद्र दुःख एक पापेर दुःख आणि एक जन्म मरणार दुःख करताणी दरिद्र दुःखेपेक्षा पापेर दुःख जास्त आणि पापेर दुःखेपेक्षा जन्म मरणार दुःख जास्त करताना जन्म मरणार जर फेरा जर चुकायला म्हणतो बापू गिरेचं मागुता हाची जन्म पावशी भोगिले सुख दुःख दानसी अरे हे तो न घडे सायासी कार्यांध वशी जाणून या
बापूजी केरेच कहा आंधळो रोजी अरे तुम आखी दिनो भगवान आखिरी अंतणी तर आखी पर धोंडी चढगीच आखी पर्या धोंडी फरगी अरे वळक चिनी केरी लबाड दुनिया बालट वेगी छकली रो पोरोर एक एक भजन बापूर तम काढो सब रसो का किया मार अरे भजन गोली एकही सार संत समन प्यारो भारी संत समन प्यारो भारी अन कोटी तीर्थ चरणे मसारी किस बिध बडाई मारू मारी संत छाऊ मारे ती भारी वो कारण करू मा पूजा ओरी सांभाळू मा वाते संताचा मारो मचूनी ओर पोषण बळायो पुरुष नाना क्यारो मोठं किती तो ना अधिकार आपणो पितृ देव रे हमारे एवढी रामायणम केरेचं बाडे खलबहू चोर जुवारा जे लंपट प्रधन प्रदारा मानवू नाही मातु पितु देवा साधून सन करवावी सेवा जिनके हैं आचरण भवानी ते निशिचर जाने हूँ सब प्राणी खल अब खल म्हणजे काय खल आणि दृष्ट खळ म्हणजे दृष्ट दृष्ट म्हणजे पापी एखादी पापी मंख्यारो खळपणा जाय करता काही कळ लागे संतेकडे जाऊ लागे नाही देवेकडे जाऊ लागे संतेकडे जाऊ लागे जनवरो खळपणा जाय ज्ञानेश्वर महाराज पसायदानम केदने जे खळांची वैंकटी सांडो तया सत्कर मिरती रती वाढो अरे भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे कलियुगम 4 प्रकारे नरचकच एक राक्षस नर एक मनुष्य नर एक मानव नर आणि देव नर पशु नर हे 4 नरे माहिती जर आपण मंख्या जरी बळगे तरी आपण जीवने उदारे जाओस जोपर्यंत आपण जैसा खावे अन्न वैसा होय आपणा मन दस बाटी खाय वच तमार बुद्धी बळे जड अन्न खाते की जड बुद्धी वच आहार शुद्ध सत्व शुद्धीच ध्रुवा स्मृती स्मृती लाभ हे सर्व ग्रंथींना विप्र मोक्ष करताना बापूजी केरेचं देव मानो रे माता पिताना पानाई रो केरो शिवचरण शास्त्र पुराण केरेचं पितृदेव रे हमारे देव मानो रे माता पितानं पानाईरो केरो शिवचरण शास्त्र पुराण केरेच खरे अरे लागच प्यारे प्यारे जेवढेच अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपेक्षित याने नशी असती आस्ती म्हणजे काही याडी पेटे आपण गर्भस्थ वाचता जायते म्हणजे वाढच विपरिणमते म्हणजे जन्मलच अपेक्षित म्हणजे बुडो व्हायचं बुडो यंत्रणी जाऊ लागायचं करतानी पंच प्राणी माहिती प्राण अपान व्यान समान आणि उदान हे पंच प्राणवायू एकला जर निकळवो तुलार काही शिलक रे येणी हे ओट हात मोटके की केवढे पाके तुके अरे परड की पिके कोणाचे ओट हात तुझ्या जागा हे रसी नसी वाऊगा अब नाथ महाराजन केला हो एक मंगे उठून केला महाराज केला हो कचरा हातीर जागा लागच केला हो पण नाथ महाराज केला हो 3.5 हातीर जागा लागच केला हो प्रत्येकीनं 3.5 हातीर जागा आणि 3.5 हातीर जागामाई बळीराजार उदाहरण आता नाथ महाराजाचं आत्मनिवेदन करून या बळी झाला वनमाळी द्वारपाळ ओट पाऊल भूमी घेऊन या दान याचा का आपण स्वयं झाला भगवान पहिले पावलेम आकाश मागू कच दुसरे पावलेम भूमी तिसरे पावलेम बळीराजार माते पग मेलो कोण वामन अवतारेम भगवान विष्णू करतानी भगवाने स्वतः देह पण द्वारपाळ म्हणून देऊच पडो देह समर्पिचे देवा भार काहीच न घ्यावा होई लागवा तुका म्हणे आनंद
करताळी पुरुषाशी पर्व काळ जन्मात जोडे एक वेळ मात्या पित्याचा अंतकाळ ते धर्माची वेळ अति पवित्र अभियाडी बाप जार पातेमा तेरवी गंगा पूजन कधीच कळू जोपर्यंत आपण प्रॉपर्टी संपत्ती जायदाद बेडबेडा खावचं तोपर्यंत आपण वर गंगा पूजन कळू तेरवी कळू आणि पुण्यतिथी कळू हे बेडबेडा कर्तव्यच पहिलो कारण साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ आणि तेरवी म्हणजे आज एकादशी रू पर्व काळ एकादशी अमलकी एकादशी हाजीर आणि एकादशी मै पर्व काळ गाठून साधला हा पर्व काळ आणि गेला अंतरीचा मळ करताना बापूजी केरेच पलघडी रो छेने भरोसो पलघडी रो घडी रोमंक्यावर भरोस नाही आज करायचं सवारीवर भरोस नाही आणि सवार करायचा आजेवर भरोस नाही करताना असो क्षणभंगुर दुर्लभम त्रमेव देवानुग्रह हेतुकम मनुष्यतम मोक्षतम महापुरुष संश्रया भगवानेर कृपाशिवाय देवेर कृपाशिवाय मानव देह मुमुक्षु येणो आणि संतेर कृपाशिवाय देह मुमुक्षु येणो आणि नरदेह आणि संतेर भेट बार मिळेनी हे दुर्लभ मनुष्य देहो देहिना क्षण भंगुरा तत्रापि दुर्लभम मने वैकुंठ प्रिय दर्शना हाय असो तात मिले पुनी मात मिले सुत भ्रात मिले युटी सुखदाई राज मिले गजबाज मिले सब साज मिले मन वांछित पाई लोक मिले सुरलोक मिले भी लोक मिले वैकुंठ जाई सुंदर और मिले सभी सुख अरे दुर्लभ संत समागम भाई आपण राज मळ जाय गजबाज मळ जाय पण मनुष्य देह आणि संतेर भेट बार येईनी करतानी बापूजी केरेच पलघडी रो छेनी भरोसो पलघडी रो मारो कर बंदा पलघडी रो घरदार कुटुंबा भारी पलघडी रो एवढी बापूजी केलं घरदार कुटुंब भारी मी त्याचही सारी काया माही माया भारी भुलगी येणार संसारी भाई बंद तारे कुटुंब कपिला कोई आहे नी कामर राम मजो श्री राम रे काही दुनियाती कामर एक भजन बापूर वेजेर प्रमाणे लागनच करताना बापूजी केरेच काया माही माया भारी पलघडी रो सुरता अगम अगोचर भारी सुरता अगम अगोचर भारी चारी मुद्रा घेतो सारी नाभि कमल से श्रुता चढ़ाओ 10वें माही जाके समाओ जन्म मरनेरी मिटगी खटपट जन्म मरनेरी मिटगी खटपट सारे ज्ञानोबा ज्ञानेश्वरी वर्णन करायचं पाय सोने चोरीता उंदिरू न मने थरवी तरू नेने मास खायरू काळे गोरे आपण घरे मध्ये आपण काही तम धड्यान लगाव तम काही लगावचं एवढी गहू चावळ आपण धड्यान लगात असा घरे मध्ये आणि उंदर काही करायचं उंदर जाणताणी बरोबर थेलीन ताणी फाळ नाकत जाणताणी सोने चोरताना उंदीर थरवी तर पाहत नाही आणि मांस खाणारा माणूस काळे गोरे जनावर पाहत नाही एखादी मांस खायला मग क्या
काळो बकराचा धोळो बकराच काही देखच काही देखे नाही आय दोकच सपडा सूप करणाकच जू भगवाने नामेनं काळ वेळ लागिनी काळ वेळ नाम उच्चारिता नाही आणि दोन्ही पक्ष पाही उदरती दोन्ही पक्ष मग તમારો उद्धार करूचू पण वसो नाम भजवू लागच एक घडी आधी ते पुणे आद तुळशी संगत साधू की अरे हरे कोटी अपराध अनेक कोटी अपराध आपण नष्ट करतो पण वसो नाम संत समागम भारी जागे मा पल घडी बापूजी केरेचं संत समागम भारी जगे म तर गे नर संसारी र संत किंवा तुलसीदासजी महाराज कच संत तुलसी संसार में 5 रत्न है संत समागम दया धर्म आणि परोपकार हे 5 रत्नच आणि तुलसी कर करो कर न करो ज्यादीन कर करो तादीन मरण करो कर म्हणजे हात हे हातेती जे धन शुभ कर्म न घडे की एनं मरणाळो कर जे रे मुख्य हरिनाम चेनी अरे वो बालपणे मग कानी मरगो बारक्यापणे मर जाणो पण भगवाने जर नाम जर न भजतो नामासीन मुख तो नर पापिया न हरिविना द्यावया न पावे कोणी करताना जीवतो वाक्य करणात मरता आहे भुरी भोजनात गया या पिंड दाना क्षेत्री भी पुत्रशेच पुत्रता यड़ी बाप जार बातें गया को काशी को मातृ गया को पितृ गया को बौद्ध गया को जर आपण पिंडदान किदे आणि आस्ती विसर्जन किदे हवं आपल्याला पुण्य प्राप्त होज येर उलट किदने गो कोटी दान करणेशु काशी प्रयाग गंगा युत कल्पवास यज्ञ वृत्ती मेरु सुवर्ण दान गोविंद नाम स्मरण तुल्यम जसं आपण एखादी तीर्थ गावडी दान करायचा व आपल्याला पुण्य प्राप्त व्हायचं वशे प्रकारे गोविंद सहज नाम जर स्मरण घ्या अनंत पुण्य कोटी अनुकोटी निष्कामता नितदृष्टी अनंत पुण्य कोटी अनुकोटी रोकडा लावी जे पाठोवाटी ते वय भेटी हरिप्रियांची आता आपण कर्म करायचा श्री महाराज पहिले आपण आता कर्म करायचा कर्म करे बादे मग क्या ती पापच आणि पापेर बादेम वासना देणार जन्म घेणे लागे वासनेच्या संगी करताना बापूजी किरेचं कर्मेरिये हो जा ज्ञानी टाळेती टळीनी बिया भोगे बिना मळीनी किंवा कर्म गती तू लखो जती काही भोग भोगायर सेवा भाया कळस उतरेरी दोरी तारे हातेम जो नाच नाचायर सोहम गडेवाळा एक भजन बापूर म्हणजे प्रमाणे लागनच करताना बापूजी केलेचं कर्मेरिये हो जा ज्ञानी कर्मेरिये हो हरिचंद्र राजा परोपकारी हरि कर्मेरिये हो जा साडेतीन माळ सोनोली दो हरि कर्मेरिये हो जा मसाला खाई मा किदो नव करी हरि कर्मेरिये हो जा हरिश्चंद्र राजा उदाहरण ले रे बापूजी मसाला खाई मक्की दो नौकरी अरे वरस भूको रे वर आज भी तुम काशीम जाओ काशीर घाटे 184 घाट लागच पण एक घाटेपैकी हरिश्चंद्र घाट आज भी होळी कशी होळी रमच होतं मसाला काय मर्दार होळी रमच मर्दार राखेती होळी रमच कत काशी माई मोक्ष देवनी उदार काशी होय किर परी वेचावे लागे शरीर ती गावी काशी मोक्ष देय करता काशी क्षेत्र उदारच पण काशी क्षेत्र मरणाळो काशी क्षेत्र जरी एक अंतरेप जरी 12 मरगो पण मोक्ष देन उदार छेनी करतानी काशी हाई क्षेत्र म्हणजे मोक्ष देय करताच मोक्ष आमा घरी कामारी ते दासी आणि होय सांगू आयसी तुका म्हणे करतानी बापूजी केरेच कच्च्या घडी आती पाणी भरो हरि कर्मेरिये हो जा मत रे गोरो अधोगती ती मरो
मत मत रे गोरो अधोगति ती मरो चुकाओ चुकाओ 84 रो फेरो मीठ जाहे तमारो 84 रो फेरो भक्ति प्रभुरी भक्ति हरि रे कर बापूजी केले मत मत रे गोरो अधोगती ती मरो अरे चुकाव चुकाव 84 रो फेरो मीठ जाय तमारो 84 रो फेरो करताणी जन्मल्यंताणी लक्ष 84 न चुके फेरा गर्भवासी यातना थोरा येऊनी अपडशी संदेपुरा ओळसा थोर माया जाळी भगवान 84 लाख येऊनी आपण ढोर बळद पशु गाडो बळम बळम ताणी मंख्याड जन्मे मायाचा पण मंख्याड जन्मे मानताणी जर भगवान नाम जर ना तो म्हणजे खंती ते न करा होणे गाढो कुत्रा एकनाथी भागवत नाथ महाराज कच पाहुण्या मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्द बजाना पुच्छविन दुपाई न साधित आत्मज्ञान केवळ जे विषयी जन ते श्वान शुक्रा परिसहीन माणूसपण त्या नाही वरे मंक्यापणा जेनिकच श्वान म्हणजे कचरा मन गद्दामय वरे काहीच फरक जेनी करतानी यासाठी ही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही खोटे हेच ते हे भगवान भजन घडच इतर येऊन भगवान भजनच छेनी करताणी पशु ढोर बळदेन कळस काही भजन करे रोग कळीनी पण मंक्या ही बुद्धिमान प्राणीचं करताणी करताणी बापूजी केरेचं डोम्या घर की बोचा करी करमेरिये हो जाय रानी नवे जो हरी बाजार हरी करमेरिये हो जा ज्ञानेश्वर ज्ञानोबा वर्णन करायचं कोश किडार उदाहरण दस एरवी कोश कीटकांच्या परी तो आपण आहे आपण वैरी जो आत्मबुद्धी शरीरी चारू स्थळी कोश किडा कोशकिडान काही कचा आपण एवढी कोसला अहो किडा जे लकडा लकान हात होई लाग जावचं उम्माई जाण मरावचू बसो ज्ञानोबरा एवढी उदाहरण देण्याचं की एके घरेम गज दी जोडपार का जोडपा दी घर एके घरेम अब जोडपार माटी करे हाटेनच कोणी जात होतो करे बाई मग क्या बाईच घरे वाळा बाई काही कर हाट करण लाती ती पण ही करे हाटेन कोणी गो श्री महाराज ही करे हाटेन कोणी गो करताना बळजबरी काय केला बाई केला की तू काय कर केला गो आज उमरी हाट करण लिहा केला काय कर केला उमरी हाट करण ताणी लिहा केला कारण बळजबरी माटी काय की तो हाटेन चले हो आप बाई काय किती आप ही काय केला गो मग करे हाटेनच कोणी गो एखाद्या गमा गो तो केला एखाद्या हाटेन जारच केला गो एखाद्या मग जर गमा गो तो केला गर्दे माई पच काय करत केला गो पच बाई केला की बाई काय किती पग्याना दोरा बांधी काळो दोरा काय किती बांधिनीवर पग्यान बांधते साथ जोपर्यंत केला गो तार पग्यान दोराच केला गो तोपर्यंत तू गमावलो कोणी आणि दोरा जर तार तुडगो की तू गमागो समजलं करताने हानुकेंताणी माटी काय की तो चले गो उमरी हाटेन अब उमरी हाटेम जार बादेम हाटेम चले गो भाजी पालो लेल दो सारी लेल दो खायन बी लेल दो ठेली गच भरली दो भरली दो वाटेन जातू अब तो वाटेन काही चालू होतं एक बस स्टँड गारुडीवर खेळ चालरो गारुडी कळच नाही तो गारुडीवर खेळ चालरो अब गारुडीवर खेळ चालरो करताना माटी काही की दो घर देम चले हो ही देखेन चले हो काही चालरोच केला देखो कोणी देखो चपाटे माहो लोक चपाटे माहत एक साथ वो चेंगरा चेंगरी मै चपाडगो चपाडगोन वतराम गोरो पगे परो काळो दोरा तुटते सात माटी काही गच ही काही गच जोरे जोरे आळडाव रोज वचकड रोज की मग आप गमागो की नाही लाभ हो का एकच मी आता हरवलो कोणाला सापडलो का हानुक यंत्राने जोरे जोरे उडी मार रोज रोज पण आजूवर शेजारी एक काय आमेलो तो हाटेन शेजारीवर हाटेन आमेलो की लागो माटी रोज का की लागो हाँ अब अचानक तम आप हात बेटचो याडी बेनो अब तम हात बेटीचो अचानक जर हात साप आवगो तर उठन धाशो कोणी काही धाशावळेच नाही मग क्या काही गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाहीत साप हा खरा आहे पण बरा नाही साप ही खरोच पण आतोच काही चेनी
कारण होती आपण चमकंताळी दाशवाळे जो काही गोष्टी जगात दिसणाऱ्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत पण बऱ्या नाही. सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे किंवा शरीर संपत्ती मर्ग जळबान भान जाईल ना सोनी खरे नाही. तू जगे म्हणजे जिसारीच हे नाश पायवाळ वस्तूचं आपण जे दिगारे बी आपण नाश पावळेचा करतानी हो अचानक गारुडीर खेळ देखतो व साप काही किदो गारुड्या साप छोड दिनो आणि साप छोडते साथ जे लोक धाटे रे जिमेर तीम धाशे तीपच मात्र मी चपटे मावगो आणि वर दोरा तुटते साथ रोयन लोगो आक्रोश करेन लोगो शेजारी आया तो हटेना उजान केला गो घरेवाळ बाईन केला गो हनु अनुज केला गो तार केला गो मालक केला गो हटेना आयच केला गो रोज केला गो आणि आक्रोश कर रोज केला हनु के साथ बाई धाटी बेटी गाडी पण जाणतानी उमरी हाटेम चली जाते साथ माटी जात होतो जत काय भेट होतो व जाणताना पगेन दोरा बांधणी बांधते साथ माटी आप काय केलं मग आव लाभ गो आता मी सापडलो ज्ञानोबराकच का कवन एकू भ्रमलेपणे मी तो गा नव्हे चोरलो म्हणे ऐसा नातीला छंदू अंतू करणे घेऊन टाके मग पणारा भरम भरागो करतानी हूँ बोलू गो माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला से करतानी सारी जगे मग भरम भरागो भरमे भुलगे सारी ही मारो ऊ मारो कर कर बंदा अरे उमर गमायो सारी र अब निर्धर्म क्या काही वाटच धनवान घणो सुखी धनवान काही वाटच श्री महाराज राजा घणो सुखी राजान काही वाटच महाराज घणो सुखी महाराजाने वाटच ब्रह्मदेव घणो सुखी ब्रह्मदेव वाटच विष्णू भगवान घणो सुखी विष्णू भगवान वाटच महादेव घणो सुखी निर्धन कहे धनवान सुखी धनवान कहे राजा हमारा राजा कहे महाराज सुखी महाराज कहे इंद्र हमारा इंद्र कहे ब्रह्म सुखी ब्रह्म कहे शंकर प्यारा शंकर कहे विष्णु सुखी विष्णु कहे भक्त हमारा भक्त सुखी जो नाम जपे बाकी दुखिया सब संसारा बाकी दुखिया सब संसारा. आपण काय करायचा आपण एक भजन जबापुरो सदा फकीरी मन दिलगिरी भजन हरदेमा रमरो भजन हरदेमा गोविंद हरदेमा रमरो फकीरी आणि फिकिरी की आणि फिकिरी लागरीच फकीर सदा यम सुखेमचं पण फिकिरी फिकिरी म्हणजे संसाराची फिकिरी तैसी चिंता अपार वाढवी ती निरंतर जीवी सुनियासार विषयाधिक चिता चिंता समायुक्ता बिंदू मात्रेन विशेषता सजीव दहते चिता निर्जीव दहते सजीव दहते चिता निर्जीव दहते चिंता. चिता काय करायचं मरे मऱ्या मंक्याने एक वेळ बाळायचं पण चिंता हा जीवत्या मंक्यानं आयुष्यभर बाळायचं कारण चिंता जर किती तो सारे आयुष्य बरोबर शरीर घट जावचं चिंता से चतुराई घटे दुख से घटे शरीर करतानी बापूजी केरेचं भंडारा से मा राणी नवेचो भरे बदारे माहेरा हरी कर मेरी हो जा जागे ताळे ते ताळे नीरा गुरु सवर सिंह बापू केरो कर मेरे समाधारो कर मेरी हो जा जागे ताळे ते ताळे नीरा. बापूजी एक भजन स देखना बोला आपका हेलो 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 कोई छकाई नसीबे वाळो जैन संत महिमा कळो कोई छकाई नसीबे वाळो जेरा बात महिमा करो कोई छकाई नसीबे वाळो जेरा साथ महिमा करो कोई छकाई नसीबे वाळो अरे जेन संत महिमा कळोर संताचा महिमा तो बहु दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते का सन्मार्ग व्रतीन संतत रूपेण विद्या विनय वर्धे सय वर्तत इति संत. कारण बापू कितने संत समन प्यारो भारी कोटी तीर्थ चरणे मसारी अरे की सबीद बडाई मारू मारी संत चहू मारे ती भारी ओ कारण करू मा पूजा ओरी सामाळ उमा वात मारी र सेवा बाया. एक एक भजन बापूजी राज वेद मंत्रचं कंदिले हाते मले ना पिंजरो राम राम तो तारे बोलरो साधू एक गली पुरी रो
आओ आओ मन मळो संत महिमा कळोरा थकाई नसीबे संत महिमा कळोरा गणिकारो भजनच लोक केरे विहे कोई भिकारी वरीवाणी ध्यान छेनी केरी साधू रे वजरे चमत्कारी पापी रो उधार करे संत महिमा कळोरा थकाई नसीबे संत महिमा कळोरा पापीर उद्धार करेवाळा कोण रचो संत रच संत आपल्यानं सन्मार्ग दकाळचं नशीब भाग्य किंवा भाग्योदयेन बहु जन्म समारजितेन सतसंगमेव लभते करताळी बापूजी केरेच मंगला खूप मळायो रा रे बसायो रा हरी मंगला खूप रे बसायो रा पाच तत्वेरी भिता बाळायो हरी मंगला खूप कोई कोई गाढो कच खाणो पिळो मर जाणो कोई गाढो कच खाणो पिळो मर जाणो अगली वाते रो काही स्वच्छ विचार करणो कोणी रे गोळ असे पापी रे मुंडे पर असे पापी रे मुंडे पर रोमे रोमे म छाया चलायो हरी मंगला घुमा सांभळो सांभळो गोरो असे पापिरी संगत भुलन कोई मत करो कर्महीन मूर्ख पापेती भरो असे पशुन बळदे बराबर नागरे ना असे पशुन बळदे बराबर नागरे ना मंगला रे दस दरवाजा हरी मंगला गोबाबा बंगला केदने आपले शरीर केदने घर छेनी दार छेनी छेनी अंबर काया काही मांगो हरी तारे नीती अरे थोडा दनेरी जिंदगानी पहिला स्वर्ग सुंदर काया दुसरा स्वर्ग घर में माया तिसरा स्वर्ग पतिव्रता होणारी आणि चौथा स्वर्ग पुत्र हो आज्ञाधारी घरे मग बेटी बेटा आज्ञा क्यारे रेणू बाप क जाऊन बेटा सांभाळणं तोच आज्ञा कर काही मुले वडिलांना संकटातून वाचवितात आणि काही मुले वडिलांना नरकाच्या खाईत घालतात काही काही बेटी बेटा याडी बापेर सेवा करायचं आणि काही काही बेटा नरकेत खाई मुले जाणताळी घालणंच फुटवणी आपडे जवळ मर्ग वाढवी हवं परिणमने माव रोहिणीची मर्ग जर दिसे साचपण आहेसे अरे खोटी याचे पिसे उर पोडी जनक राजार उदाहरण लो जनक राजार काय हो श्री महाराज जनक राजाने सपन पडो सपनेम भिकारी हो सपनेम भिकारी हो करताना एक माटी काही किदो सपनेम जाणतानी होणं थाप मारण उडको दचकन उठन देखो जतेर होतच मग भिकारी कोणी पडो पण राजा की लागो मग की लागो राजा रे आणि भिकारी सपन खूप पडो की लागो पच सारी विद्वान लोकून बोलावस जनक राजा शे विद्वान लोकून बोला विचारायचं सांगा की लागो महाराज हे खरे का ते खरे
एकीने उत्तर कोण देत आहे पकडो सियन पकडन ताणी विद्वान लोक ले जान जिलेम ले जान कुण नाको कोटडीम ले जान कुण नाको अब कुण तेक साथ अब ही बात केर काने बगी कहोड नामेरे विद्वान बामण कहोड नामेरे विद्वान बामण काने बात गी की राजा आपने बलाय केला हो पण राजा किती राजा कवडे बामणे बलाय बामणे विचारो सांगा केला हो महाराज हे खरे का ते खरे यन भी उत्तर कोण देत आहे बामणे पकडो बामणे ले जान ताणी कोटडीम ले जान कुण नाको वन भी कुण नाक तेक साथ है बात केर काने बगी कहोडेर बेटा कहोड नामेरो कहोडेर बेटा ब्राह्मणेरो बेटा अष्टावक्र और बेटा विद्वान येतो आणि तेजस्वी येतो 8च वर्ष पण विद्वान आणि तेजस्वी वर याडीरी पेटम येतो जनच बापेर पाठांतरे मु चूक काळाको याडीरी पेटम येतो जनजू बापेर पाठांतरे चूक काळाको अब चूक काळाको करताना उठो बाप उठन ताणी उन श्राप देनाको जो की लागो तू बेटा की लागो 8 जागे वाकडो आणि तेडो चालीस की लागो वळो चालीस की लागो हानु श्राप देना देते साथ वळो योगो आणि वळो योगो करताना वर काने बात की मार बाप एम की लागो जनक राजा केम कुण नाकोच की लागो जनकपुरी मै कोठडीमले जाण कुण नाकोच माझ्या वडिलांना संकटातून वाचविण्याकरता मग जारोज की लागो कदा जनकपुरी अब जनकपुरी मग 8 वर्षेर बालकेन परवानगी कोणी येते पण ही 8 वर्षेर विद्वान आणि तेजस्वी येतो पण जनकेर सभा चालू आणि एकाएकी जाणतानी भरावो कोण अष्टावक्र एकाएकी जनक राजा जनकपुरी चले गो वर साम एकाएकी आते साथ सारी लोग देखतानी हसेल लगे अब हसेल लगे करतानी પછી ગચપ શાંત ઉભો રહ્યો ઉભો રે સાથે બી થોડા વેળે ઈ હાસો કોણ અષ્ટાવક્ર ઈ હાસો અને હસન તણી હસન લગો કરતા जनक राजा नाव गी रीस जनक राजा केलो का हसो तू का हसो कोण केन कच अष्टावक्र पण अष्टावक्र तुम्ही का हसला आंगड्या तम का हसे करता म हसो तुम्ही का हसला पच जनक राजा कच तू की लागो 8 ठिकाणे वळो आणि तेडो चाडरो की लागो होती लोक देखतानी हसे की लागो पण तू का हसो मन काय वाटो की लागो विद्वान लोकुड सभा हेणू की लागो पण मन तो की लागो मन वाटरोज की लागो चपल शिडी वाळ सभा दिसारीज की लागो चर्म करे सभा दिसारीज की लागो हानु केतेक साथ जनक राजा नावगी रीस ही की लागो हम राजा महाराजा रेन तळे हम चपल शिडी वाळो की रोज की लागो करतानी जनक राजा उन कन बलावाचोर माथेपर्यंत हात टेरच जनक राजा जर केरो बेटाच की लागो पुकच मग अष्टावक्र मग कहोडपुत्र विद्वान बांबळेरो कुंडाच की लागो माझ्या वडिलांना संकटातून वाचविण्याकरता आलो आहे आणि तुम्हाला प्रश्नेर उत्तर दे करता येऊच की लागो सांगा की लागो महाराज काही प्रश्नच की लागो जनक राजा कच पण जनक राजा कच सांग की लागो हे खरे का ते खरे हाऊ खरो कू खरो हानु केते साथ लगेच उत्तर दिनो कोण अष्टावक्र कच हे बी खोटे आणि तेही खोटे हे बी खोटो उ बी खोटो हानु केते साथ लगेच जनक राजावर चरणीपात दंडवत नमस्कार घालो गुरु की दो ना अष्टावक्रे 8 वर्षेर बालक करतानी जनक राजा की लागो स्वप्नात मी राजा होतो हे खोटे आणि आता जे राजा आहे ते खरे म्हणून स्वप्न हे खोटे असते जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मर्ग जळ म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवी वराचे करतानी बापू केदनो ही संसारी खोटोच ही संसार झुटो बंदा काही प्रीती लगायो मारो करण संसार चालो माया जाळे रे माहीर करतानी बापूजी केरेच ही संसार झूठो बंदा काय प्रीत लगायो हरी संसार झूठे बेला काय प्रीत लगायो मारो करण संसार चालो माया जाळे मायरा हरी संसार झूठो बेला काय प्रीत लगायो माया दाखला लोभी भारी गजर सतावे हरी संसार झूठो बेला काय प्रीत लगायो गुरु ईश्वर सिंह बापू केरो झूठो छापा हरी संसार झूठो काय प्रीत लगायो गुरु ईश्वर सिंह बापू केरो झूठोच ही पसारो र तुका म्हणे तुची खरा येर वाऊगा पसारा हाय सारी वाऊगा ईश्वर किंवा बहुत पसारा मत करो कर थोड़े कियास बहुत पसारा जिन किया वे भी गए
निराश करताना जास्त ज्यादा वेळ न लेता घोटाव काही होती ती वेगळे हा. गाव घे तो शेवटी लढी बोला आणि कार्यक्रम आताच विराम द्या बंगला बांध लेळा राम बंगला बांधले भजन हरी रो करला बदल हरे रे करला बंगला बांध लेळा राम बंगला बांधले भजन हरी रो करला बदल हरे रे करला गुरु कर लेळा राम गुरु करले निगरो नाही अरे निगरे पाव भरण खाळा राम झाडन पाणी काया कच मेरी राम देवी बाचा रताणी बापूजी गिरेचं बंगला बांध लेळा राम बंगला बांध लेळा भजन हरिरो करणा राम भजन हरिरो करणा बंगला म्हणजे शरीन केदने काया बी शरीरच केदने घर छेनी दार छेनी छेनी अंबर काया काही मांगो हरी तारीख नीति थोड़ा दनेर जिंदगानी करताणी हमारा स्वर्गीय हमारा विद्याबाई धनसिंग जाधव इंदूर राजेर 13 निमित्त आपण शे सगळा क्षण इष्टमित्र गणगोत बेटा छेनी घेऊ ना हां तो भतीच नेन कर तो अजिबातच कारण की पर्वकाळ नटवून महत्वाचं सातला हा पर्व काळ गेला अंतरीचा मुळ करताना हमारा धनसिंग जाधव उभी जाती रे आणि बाईबी आई दुखेर डोंगर जाधव परिवार कोसळकोच कारण सुख पाहता जवा पाळी आणि दुःख पर्वता एवढे धरी धरी आठवण मानी संताचे वचन करताना आज हे ईश्वरनगर तांडेम म्हणजे शेना आणि सचिन बापू शेतकोटी आशीर्वाद देते होय शेवणे गाव जात करो तर मन धरते गाव बापू नामलो सतसंग धारा तुम्ही हरिभजन करा पाठी लागला असे काळ दात खातो कर दात काळ खारोज आपण तरी पण आपण गिरिनिंदन सुतेचा निंद सही बिरदासी ओरे हाते फासी जागा मुसाफिर का असतोची अरे काळ माते पर आयुर करताना परदारा परधन परनिंदा परपीडन सांडून या भजन हरीचे करा सांडून या भजन ईश्वर शिव बापूचे करा करताना शिवण उसात करो तर मग धरती बापू नाम लो ए राधा राधा कृष्ण राधा न तरी प्रतिष्ठा कोणाची म्हणता कार्य रामा लाजा धनी यात लाज करीन जमिनी सज्जनो खणखण टाळी वाजवून शिवण बोलो ए राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा राधा कृष्ण राधा कृष्ण राधा
शंकू अगदी गुरु विश्व माहितीचे तरवटी निवास करेवाळ जगतजननी जगदंबा जगतगुरु सेवालाल महाराज राष्ट्रयोगी श्री संत ईश्वर सिंह बापू हमारा स्वर्गीय विद्याबाई धनसिंग जाधव हिंदू आत्मान चिरकाल सुख शांती मिळ अशी बापूर चरणी प्रार्थना करायचा 7 मिनिटे करता होऊन पाळो हेट हात छोडो पगे पाय चप्पल जोडा काळ नको मंत्र पुष्पांजलि है जरबात बम देम आहे तो सावधान हरि ओम शांति 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 हरि ओम पूर्णमद पूर्णमेद पूर्णाय पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते हरि ओम असतो मा सतगमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मामृत गमय मृत्युर्मामृत गमय हरि ओम शांति 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 हरि ओम बजाओ शिवचरण महाराज की संत सूरदास महाराज की संत रामराव महाराज की मौनी ज्ञानेश्वर महाराज की बोले रे भाई सब साधु संतान की जय।